बचकनी काड्या आणत्यात गमिलं त्या भाजीत त्यात त्याची राख काढत्यात. ह्या धाबडाला एक बोटकी, ह्या धाबडाला एक बोट. कशाचं पण मिस्त्री मिश्रीच घासून आणि थुकून ते धाबडाला बसलंय. आपल्याला आळे वाटत पोटात जाते. शरीराला आत पोट काळ आतून पडले, किडण्या खराब होत्यात, सुजती पुढे जात्यात. कशाने? तुम्ही केमिकल पदार्थ खाताय म्हणून. मी काय म्हणतोय, आयुर्वेदिक थोडं बघा ना. सिटीतल्या लोकांना तर हाई त्यांना घाण खायची सवय, पण आपल्या शेतकऱ्यांनी मोडा की एक लिंबाचा पाला, मोडा की एक काडी, सावा की कचा घासा की दात. त्याच्या आईला त्याला रोग झाला ना तर टांग खालून जाईल. मिस्त्री घास असतं. मिसरी घास असतं. घ्या बरस थोडी कोलगेट घ्या. कोलगेट विष हानिकारकच आहे, पण लावा थोडीशी. पण मला तर वाटतंय सगळ्यात भारी लिंबाची काडी, तारवडाची काडी, दात घासा. नाही तुम्हाला लिंबाची तारवडाची काडी भेटली तर दात घासू नका. एक बार बिगर दात घासता ना, पण ही केमिकल वापरू नका. मिस्त्री लावू नका. मिस्त्रीला बर तू मला सांग, आता माझं वय तुला जाऊ दे, तुला काल केली नाही 15 वर्षापूर्वी. 15 वर्षात मी तुला दात घासलेलं मिस्त्रीने दिसलं का? नाही कधी मिस्त्री लावलेलं दिसलं का मला? आपल्या घरात 15 वर्षात मी मिस्त्री लावली का? आपल्या घरात मिस्त्री हा पदार्थ नाहीच मी कुठं कशाने बघायला. घासतो? लिंबाच्या काडीने हा किंवा तारवडाच्या काडीने. हा लिंबाच्याच काढे. बाथरूमला गेलं की आपलं तिकडून एक काडी मोडून आणायची, घासलं. गाड्याचं दात कसं आहे, खटाखट आहेत. 7 वर्षाला एक इंजेक्शन आहे मला, ती बी घ्यावं लागतं. मुतखडा दुखतो म्हणून. कसला आजार नाही, बेजार नाही. चहा पितो का रे? मी खरं सांगायचं, नाही पिलं तर किती पितो? एक गोट पितो. ती बी बळजबरीने. माझी मी काय करतो, रानात आल्यावर एक ऊस मोडायचा आपलं, तेवढं कांदा खाल्लं की फ्रेश दात, फ्रेश दात बी फ्रेश, शरीर बी फ्रेश. सगळं फ्रेश. रानात आलो बिगर फवारणीचा. आपण पिरूला फवारणी केली का? हा पिरू तोडणार, बिगर फवारणीचा खाणार. बराबर आहे. आपण आंब बिगर फवारणीचं तोडणार, खाणार. बरं चक्कूचं मी काल चक्कू तोडलेलं, फवारणी केली का आपण? झाडालाच पिकलेला होता का नाही? झाडालाच पिकलेला खाणार. नारळ फवारणी घेतलं की 80% केमिकल झालं आणि 20% तुम्हाला चव लागणार. ती थोडं सापक लागेल, शरीराला हानिकारक नाही. बघाय चांगले. त्याच्यामुळं प्रत्येकाने ना थोडं लय दिवस जगायचं असं निरोगी तर चांगलं खायचं शिका. खरंच चांगलं खायचं शिका. मग ह्याच्यावर दिलेल्या माहिती करता तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. आणि मरायचं असलं तुम्हाला तर औषध प्या. तेवढं सांगून मी नसलं ऐकायचं, पण औषध प्या. आणि औषध पिऊन नसलं किंवा तर औषध पिऊन महागारी आल्यावर डॉक्टर कुठं नळ्या घालतो, तिथे पेशंटला येत राहा. बरं ते जाऊन द्या. थांबा, माझा एक मेन प्रश्न तुम्ही म्हणता त्या मीडियाच्या वर मला उचलून धरते. आता आपण आहोत शेतकरी, आपल्याला पर्याय आहे म्हणून आपण खातो. पण जी सिटीतले लोक आहेत त्यांना पर्याय नाही. खरोखर रिअल मध्ये पर्याय काढायचा. हा त्यांनी पर्याय काढायचा. सिटीतल्या लोकांनी ना थोडा एकदम असा पर्याय काढायचा, बाबा आपल्याला तिथं 20 रुपयाला भेटतंय का नाही, शाळेत जाऊ दे. आपल्या सारख्याला सांगितलं आपण पार्सल देऊ शकत नाही का? नाही पोस्ट ऑफिस कुठं नाही, कुरिअर ऑफिस कुठं नाही. भाजीपाला नाही ना टिकू होऊ दे ना, शेतकऱ्याचा फायदा होऊ दे ना. भाजीपाला का टिकत नाही ना टिकत. तुम्ही मागवा, शेवग्याची शेंग मागा, गवार मागा, भेंडी मागा. 8 दिवस काय बी टिकतंय? नाही ना टिकत. बुरशी नाही लागते, टिकत. बुरशी लागल्या अजिबात जाते. काय होत नाही. मी म्हणतो थोडी बुरशी लागू दे, पुसून खा. कडधान्य खाल्लं तर ठीक थोडं चालेल. कडधान्य खा. तू लागली का मला सांगायला? सिटीतल्या लोकांनी काय खायचं? नाही ना, रिअल मध्ये खरंय. त्यांचं नाही विलाज आहे. काय नाही, जरा चांगलं खायचं शिका. त्यांचं नाही विलाज आहे. जाऊ त्या माझ्या शेवग्याला शेंगा आहे का फवारणी? बघ कसं फुल लागलं शेवग्याचं फुल. त्यांचं खरोखर ते रिअल मध्ये त्यांचं आहे ना, त्यांचा नाही विलाज आहे. त्याच्यामुळे त्यांना खाणं गरजेचंच आहे. आपण एक शेतकरी, मग तू मला सांग. आपण खातो नाही पण आता मला तू इमानदार आहे सांग. हा शेतकऱ्याचा माणूस हा आता ते आपल्या वस्तीवरला, मुसलमान वस्तीवरला म्हातारा हा बहादर 105 वर्ष झाला जगतोय, अजून बी हाई. ते जुने खाद्य खाल्लंय. पण चांगलं खाल्लंय ना. हा धाव मला सिटीतला म्हातारा 105 वर्ष जागलेला, 80 वर्ष जागलेला धाव तुझी पाठ थापाटतो.
आणि तुम्हाला सांगू का अजिबात नाही जगत त्यो लय झालं ना 50-60 त्याने म्हणायचं माझ्या किडण्या दुखत्यात, माझ्या लिव्हरवर सूज आली, गुडघे गेल्यात. आता माझच गुडघे गेल्यात तो म्हातारा स्वतःच. आज गावात आलता, त्याचा सत्कार केला ग्रामसभेत. 105 वर्षाचा म्हातारा, काठी नाही अजून, चष्मा बी नाही. मला आताच दिसत नाही, धडधडा. मला तर आताच दिसत नाही. डोळे दुखतेत, गुडघे दुखतेत. तू तुझ्या बापाची इथं हाबरेट खाल्ला असं. बापाच्या काळात आहे ना पहिलं आम्हाला चपाती सकट नव्हती खायला. चपाती हा नावाचा पदार्थ नव्हता. जेव्हा सण येईन तेव्हा ती चपाती खायला भेटायची, माहिती का? मग माझ्या काळात आली ना तू म्हणून माजली. हा ती पण खरं आहे हो. तेल का खाया भेटलं. हा बापाच्या काळात चहा होता का तुला प्यायला? नव्हता ना. आता किती पिती बघू लेनी, म्हणजे लाज वाटाय पाहिजे ना तुला. मग तुमच्याच बायको समजायत जास्त केमिकल खाती या. नाही ना बघू लेनीच पिती ना. पण केमिकल तुमच्या घरामध्ये तुमची बायको जास्त मग खाती मी या. सांगतोय काय, हा. बायको माझी ना लय झालं 8 दिवस. हा 8 दिवसाच्या पुढे टिकत नाही. असं नका म्हणू. 8 दिवसाच्या पुढे ना आता लागलं तिचं डोळं दुखाय, हो गुडघा दुखाय. उद्याच्याला किंड्या दुखणार, बारा दिवशी लिव्हर खराब, 8 दिवसात मरती बघा फक्त चहा प्यायल्यामुळे. अजिबात जगत नाही. मला चहा पित्यात म्हणून नाव ठेवत्यात. अरे वाघाला सुई नाही अजून. त्यांना नसती सोय, मला माझ्यासारखं चालूच असतंय. आपल्याला बांधाई नसती. काही करायचं आणि काही खायचं कसं जमा. ती पण खरंय. दाना 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 काम करतोय अजून बी. मी करीत नाही बाई तेव्हा काम. तू 4 ऊस हाणलं की 10 हाणती, तुला लगेच चहाचं ध्यान होतं. नाही बघ. चालू काम सोड केला काम, तू चहाचं बघूला मानती. लाज वाटू दे जरा. काल मी म्हणलं 5 वाजल्यात आता कुठे टाकू गायला, थांबा म्हणली मी उठा चहा करून पिते. म्हणजे तुझी पायली भरली, खरं तुझी पायली भरली. काही म्हणलात तरी हरकत नाही. हे आपला हे ऊस आहे, समज आता हे ऊस आहे, ह्या विसाला आता म्हणजे आपल्याला परत आणखीन म्हणणार तुमचा हे ऊस आहे, ह्याला तुम्ही केमिकल म्हणजे खत घातलेच असतील ना, वर खत. मग तुम्ही सांगा ना ह्याला आपण काय घातलंय काय नाही. आपला ओरिजिनल शेण खतावर आहे. आम्ही अजून एक टिपका सुद्धा विर्याचा नाही. आवाज नाही घेतला, खतच कुठे भेटत आहे? विर्याच भेटाला. आजचा मेन प्रश्न त्यांनी ग्रामसभेत पण मांडला होता. ग्रामसभेत जे मांडलाय आपण प्रश्न आज. विर्या भेटाना. पाहिजे होता आपल्याला थोडा. दुसरं तर काय भेटाना, पण विर्या नावाचा हे म्हणजे खत सकट भेटाना आपल्याला. ह्या ऊसाला खत म्हणजे विर्या सुद्धा नाही. बरं आता वाहू लागा थोडं. मुक्त गोठ्यातील जे शेणखत आहे ना त्याच्यावरती समजा हे ऊस आहे आपला. ह्याला असं म्हणायचं नाही सम्राट घातलंय, विर्या घातलाय, काय घातलंय, एवढ्यात भेटलंच नाही, खतच नाही. काय खत. नाही काय नाही. बरं चला बंद करू आता, ही दस संपू. कमेंट करा, शेअर करा. नक्कीच आवडल्यानंतर आवडला असेल तर सबस्क्राईबर करा, नसेल आवडलं तर अजिबात करू नका. लाईक करा, ध्यान करा. दाजींसाठी लाईक करा. लाईक आणि ज्यांनी शेवटपर्यंत पाहिजे त्यांनी नक्कीच लाईक करा.